का? मी घरातून बाहेर आलो म्हणलं कट व्हायला लागलाय काय. बर बर बर, बोला की बोला. कधीपासून चॅनल बघताय, काय किती वर्ष झालं? 1-1.5 वर्षाच्या आसपास झालं साहेब. बर, काय अनुभव आला बघून, काय म्हणजे वाटतंय बघून? साहेब तुमचं चॅनल बघून माणूस किल्लार क्षेत्रातला एकदम हे होतोय, काय म्हणायचं हृदयस्पर्शी बोलणं आहे तुमचं साहेब. बर बर. हा, माझ्याकडे देशी किल्लार एक गाय आहे हा आणि गिरी एक आहे हा हा. आणि पाकीच्या पंढरपुरी म्हशी. बर बर बर. ती गाय लावा एका जोडीदाराची गेलतो आम्ही हिवरगावला सतीश अण्णा होंडरावकर. बर बर. अण्णांतर ती युट्यूबला व्हिडिओ बघितला, अण्णा म्हणजे आलती. हा हा. काय आम्ही असंच होतो म्हणले, मी म्हणलं ती माणूस असा वास्तव धावणारा माणूस आहे म्हणून, महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे. तुम्ही बोलला वय तिथे गेल्यावर? हा, तिथे गेले बोललो अण्णांना मी. मग काय आला प्रतिसाद त्यांचा? त्यांचं म्हणलं नाही, आम्ही बी काय नाही म्हणलं, ते आलते बोलले म्हणले असं काय मुलाखत घेतील असं तसं काय आम्हाला काय वाटलं नाही म्हणलं, सहज बोलत होतो म्हणजे आम्ही. बर. त्यांनी आपलं चित्रण केलं म्हणजे टिपलं म्हणजे. बर. मी म्हणलं ती माणूसच वास्तव धावणारा माणूस आहे, महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे म्हणलं, असं की जी काय असेल ती वास्तव धावणारा माणूस आहे. हा, असा प्रतिसाद अनुभव आल्यानंतर देत राहायचं प्रत्येकाला. हो ना, ती तसंच बोललो. त्यांच्या सोन्यावरनं आपल्याकडे आता सध्या काय आता खोंड आहे 6 महिन्याचं. बर बर बर. खिलारला. मग त्यांची बातमी कशी भेटली होती, म्हणजे माहिती कशी मिळाली होती त्या बैलाची किंवा त्या गावची? त्या गावची आमच्या गावातलं एक जोडीदार आहे सत्यवान खताळ म्हणून. बर. त्याच्याकडे बी बैल आहे आणि पहिल्यापासून आपल्याला खिलारचा नाद आता सध्या माझ्याकडे गाय जी कालवड आहे ती रामच्या पैदासाची आहे, आपले सोनकी मल्हारी हाकी. त्यांचा महाराष्ट्र चॅम्पियन नव्हता का बैल राम म्हणून. बर बर बर. त्याची कालवड आहे आता सध्या माझ्याकडे. ती आता ही आपली गाय भरवताना जाताना त्यांची जोडीदारांची ओळख पडल्यावर तिथे गेलतो. बर बर बर. आता गाय भरली कालच्या 15 तारखेला 15/7 तर त्यांच्याकडे नाही नेली, तिकडे उमराणीला नेली साहेब. बर 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 बर. उमराणीला नेली तिकडे विद्यानंद आवठी. बर बर बर. तिकडे गेलतो. बरोबर. कारण एका ठिकाणी सारखं भरायचं नाही म्हणलं, आपण जरा बदल करत राहायचं. इथनं आपल्या गावापासून म्हणजे वस्तीपासून 150 किलोमीटर लांब आहे. बर बर. आणि दुसऱ्या 2-3 जोडीदाराच्या गायी नेलत्या, त्यांना म्हणलं वाहन भाडं तुमचं, बैलाचं पैसे माझं. आपण तसं सहकार्य करतो दुसऱ्यांना. त्यात पोराशाला बी म्हणलं, बरं अण्णांचा तिथे विषय झाल्यावर म्हणलं, अण्णा म्हणले आलतं म्हणले राज माझ्याकडे. बर बर. मी म्हणलं मग आम्हाला माहित नाही म्हणले असं काय म्हणजे युट्यूबला येईल असं होईल तसं होईल. मी म्हणलं ते काय माणूसच असा महाराष्ट्रात क्लिअर कट वास्तव धावणारा माणूस तेवढाच आहे म्हणलं, आतापर्यंत किल्लार बद्दल प्रेम करणारा प्रेम धावणारा तेवढा माणूस आहे म्हणलं साहेब. त्या माणसाचं मुलाखत ऐकल्यावर, त्या माणसाचा व्हिडिओ ऐकल्यावर, त्या माणसाचा व्हिडिओ बघितल्यावर माणसाला वाटतं दुसरं काहीच नाही, खिल्लारशिवाय माणूस जगू शकत नाही असं वाटतंय. नाही म्हणलं त्यांचं बोलणं वगैरे हे आहे म्हणलं असं तसं. तुमच्या गरजे बाबांची ही त्यांची ओळख आहे वाटते, मला काय माहित नाही एवढं. भारत मामांची सांगतो ओळख आहे त्यांची असं तसं. वास्तव मोठं व्हायचं असेल, वास्तव जागं व्हायचं असेल, मूळ स्वरूपात जगायचं असेल, मूळ स्वरूपात नाव करायचं असलं, ओरिजिनल जगायचं असलं तर ओरिजिनल संदेश गेला पाहिजे, ओरिजिनल बघितलं पाहिजे, ओरिजिनल अनुभवलं पाहिजे. मी 1.5 वर्ष साहेब फोन लावायचा प्रयत्न करतो, त्यात माझ्या कामाच्या वेळेत नाही लागला की मी लावतच नाही. पण मी मला आज लावूयाच, मला आज लावायची मी गपच बसत नाही म्हणलं. म्हणजे आला होता त्यावेळेला मी कामात होतो आणि दिवसा जरा काहीतरी काम असते त्यामुळे लक्ष कमी राहते. मला किती दिवसामध्ये ठेवून मी दुसरं काय म्हणजे दुसरा वेळ देऊ शकत नाही ना आपण बोलायला. ड्युटी असल्यावर कसं बोलू शकत नाही आपण. बरं ना, एकदा ओळख झाली ना किंवा बाबा आपलं काम कोणाला तरी पटतंय किंवा आपल्या कामाचे कोणतरी फॅन आहेत. फॅन तुमचं मी काय सांगतो मग साहेब, फॅन सगळ्यात आवडता फॅन म्हणलं तरी चालेल मला. मी सगळ्या लोकांना म्हणतो एकमेव माणूस आहे महाराष्ट्रातला की खरंच खिलार बाबा जागृत करणारा माणूस म्हणतो राज मर्गे सर, दुसरं कोण नाही म्हणलं. आता तुम्ही असं किती चॅनल आहेत तुम्ही सगळे चॅनल, पण नाही तुमच्या असं एवढं हृदयस्पर्शी आणि भावनिक कोण सांगणार नाही की सत्य लावणारा माणूस कोण नाही. हो मग तुम्ही आता महाराष्ट्रातून म्हणताय होय खरं, पण ही पण आपली अजून गाठभेट न होता
नाही नाही नच काय नाही काय नाही, पण सर जी तुमच्या मुलाखत ऐकतोय, जी व्हिडिओ बघतोय, जे हे कळतोय का चॅनल पाहतोय, त्यातूनच कळतोय माणूस साहेब काय आहे ते. असं तर आहे. की ओळखायला सुद्धा माणूस बारीक लक्ष देऊन अभ्यास करणारा माणूस पाहिजे, नाहीतर असे कितीतरी ह्या युट्यूब वरती लय काम करणारे लय आहेत. ढिगा नाही त्याचा काय उपयोग नाही सर. नाही पण ओळखता आलं पाहिजे हो, कोण कुठल्या उद्देशाने काम करते. आपल्याला मुळात जागं व्हायचं असेल तर नेमकं काय बघितलं पाहिजे आपल्याला. हो ना हो ना हो ना. कारण आता आमच्या घरच्यांचाही एक 5-6 महिन्याखाली विषय झालता. मसाल्यात गाईत काय परवडत नाही म्हणजे जर्सी घेऊन, मी म्हणलं मी मरोस्तोवर जर्सी सांभाळणार नाही. बर बर. मला कोण जर म्हणलं का 1-2 लाख रुपये तिथून गाई सांभाळ, तरी मी सांभाळत नाही साहेब. जर्सी माझ्या डोक्यातनंच काढून टाकली. कारण तुमच्या अगोदर म्हणजे माझ्या हृदय स्थानी पहिला गुरु म्हणलं तर माझे राजू दीक्षित सर, बर. हा हा हा. आणि त्यांच्यानंतर तुम्हाला स्थान सर. त्या माणसानं देशीविषयी एवढं बोललंय, असं कोणच आतापर्यंत पृथ्वी तलावर बोलणार नाही. एवढं छान हे आहेत, पिढी आहेत आणि मार्गदर्शन तत्व पुस्तक आहे त्यांची. होय होय होय. राजू दीक्षित सर नंतर तुम्हीच. बर दुसरं आणि कोण झालंच नाही असं. बर. मग तुम्ही नाही नाही असं होणं शक्य नाही साहेब, त्यापुरती होणं शक्य नाही. म्हणजे हृदयस्पर्शी अनुभव देणारा. हा अनुभव द्या, स्पष्ट बोलणार, जे काय आहे ते सांगणार, असं कोणच नाही. राजू दीक्षित सरानंतर तुम्हीच. बर बर. मी एवढा नाही मोठा अजून. नाही नाही नाद नसू द्या, काय ना म्हणू द्या, पण मी म्हणणार साहेब राजू दीक्षित नंतर ते स्थान मग गुरुस्थान म्हणून तुम्हालाच, बाकी मी कोणाला देऊ शकत नाही. असं आहे ते. नाही जे काय तुम्हाला अनुभव आला, जे काय जाणवलं ते स्पष्ट बोलतोय माणूस एखादा ओरिजिनल राहणारा. हो हो. कारण राजू दीक्षित एक बार मी असं हे काय म्हणायचं पुण्याला काय तर असते पुस्तकाचं, काय त्याला मला काय म्हणा येईना ती. बर. एवढं ते प्रदर्शनात तिथे गेल्यावर आमच्या एका पाहुण्याकडे गेलतो आणि मग ती म्हणजे त्याला संग्रहालयात जायचं ते पुस्तकाचं हे आहे म्हणजे काय प्रदर्शन काय. बर. मग म्हणलं इथं बाकीचं कुणाचं बघायचं नाही, मला फक्त राजू दीक्षितची पाहिजे. मला म्हणलं एवढा फॅन कसं काय. मी म्हणलं ती माझा हृदय गुरु आहे म्हणलं ती. बर. हा मग त्यांची ती पुस्तक घेतली होती, त्यात गाईचं एक घरकुल घराचा वैद्य म्हणून एक पुस्तक होतं. बर. आणि त्यात त्यांनी गाईचं सांगितलं जर्सीची उत्पत्ती कशी झाली आहे. त्यात त्यांनी सांगितलं डुकराचा आणि घोड्याचं रेत एकत्र करून जर्सीची उत्पत्ती झाली. म्हणजे त्यात असं उल्लेख स्पष्ट लिहायला त्यांनी. बर बर. हा मग त्याच्या अगोदरपासून मला जर्सी आवडत नाही, पण तेव्हापासून जर्सीचा पाक विशेष बोललाय मला. माणसाचं आयुष्य जर चवीनं जगायचं असलं हो तर चवीच्या गोष्टीतच कष्ट करा, चवीच्या गोष्टीलाच खर्च करा, चवीच्या गोष्टीलाच वेळ द्या. हा चवीच्या गोष्टी सोबतच आयुष्य जगा. चवीची गोष्ट म्हणजे फक्त एकमेव खिल्लार आहे आपल्याला. खिल्लारशिवाय माणूस जगत नाही. सगळ्यात अगोदर हालचाल फक्त गाईला कळते. जे आपल्यात लोकलला उपलब्ध आहे, लोकलला टिकलेली आहे. हो ना. हा. ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्रात राहतोय, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारची उत्पत्ती, खिल्लारच आपण पाळली पाहिजे. जे चपळता आली पाहिजे ना. निसर्गानं उपलब्ध करून दिलेला ना, किंवा जे आपल्या जवळ आहे ना, त्याची चव आपल्याला जर नाही कळली तर आपल्या आयुष्यात काय अर्थ आहे. काय नाही या असं एवढं हृदयस्पर्शी बोलणार कोण नाही हो सर आता सध्याच्या युगात. तरी पैशाच्या मागे जाणार, पैसाच करणार आहे. जर्सी म्हणजे काय पैशासाठीच करायला, पैसा सुख लागू देत नाही त्याला. माणसाच्या डोक्यात जर एकदा पैसा शिरला संपला मग. तर आयुष्य सुद्धा कमी झालं म्हणून समजा, आरोग्य सुद्धा धोक्यात आलं म्हणून समजा, विचारसरणी बदलली म्हणून समजा, माणुसकी संपली म्हणून समजा. त्याला रात्र दिवस मरेपर्यंत पैसा शिवाय दुसरं काय सुद्धा दिसत नाही त्या माणसाला. काय तसंच आहे. गरजेपुरता पैसा झालाय ना, आता समाधान मानावं असं कधीच होणार नाही त्या व्यक्तीच. पैसा हा पापाचा बाप आहे हो. लोभ पापाचा बाप आहे, लोभ म्हणजे पैसा आहे. पैशातनं माणूस पाप ऑटोमॅटिकली करते. लोभ पापाचा बाप आहे. त्या पैशाच्या पुढं आपण काय करतोय, काय घडवतोय, कसा कमवतोय, कशात कष्ट करतोय, कशात मरतोय, कशात वेळ देतोय, कोणाला वेळ देतोय, काय वेळ देतोय, त्याचा आपल्या हाडा मासाला काय फायदा आहे का, शरीराला फायदा आहे का, घरच्या लेकरा बाळांना खरंच फायदा आहे का, आपल्या श्वासाला काय फायदा आहे का, हृदयाला काय फायदा आहे का,
याचा काय काय विचार करत नाही पैशाच्या पुढे माणूस. तसंच आहे तसंच आहे. हा, मात्र वस 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 करून कमवलेला जे पैसा आहे ते उतरत्या वयात मेडिकल आणि डॉक्टरला बरोबर अफाट जाणार. मोजायला तयार होतो. जाणार जाईल. हा, पण एखाद्या आता सध्या गाय घेण्यासाठी, कालवड घेण्यासाठी अफाट मोजा की नाही मोजणार त्यावेळेला. नाही नाही तिथे पैसे माझे विचार करणार ना. हा, त्यावेळेला विचार करणार. माझं तर साहेब असं म्हणणं आहे, खिल्लार गाय घ्यायला आणि जमीन घ्यायला पैसे जास्त गेलं तरी म्हणायचं नाही, आयुष्य आहे तो. त्याला जातीवंत माणूस म्हणायचं, धाडशी, खरा धाडशी माणूस म्हणायचं, खरा ओरिजिनल माणूस म्हणायचं त्याला. म्हणजे देशी गाय आणि खिल्लार गाय आणि जमीन तरी म्हणायचं नाही आयुष्यात. ते पूर्वीपासून म्हण आहे, माणसाचा आणावं तर एक गायनं किंवा जमिनीत. गाय आणि माय दोन्ही एकच आहेत. हा, आणि तुम्हाला परवडण्यासारखी माणसात यायचं असेल तर प्रथम पहिली गोष्ट गाय. गाय गाय गाय. मी ही गाय लावायला नेताना ह्या गायीची आई साहेब, बर, लय अतिशयोक्त जात नाही. ही गायीची आई लावायला नेताना 30/10/20 तारीख होती. 30/10/20 आणि पौर्णिमा होती. आणि माझा बंधुराज आणि आमचा एक जोडदार दोघजण घेऊन लावायला चालली होती. बर, आता तुम्ही आवडीचा माणूस म्हणून तेवढं प्राऊड म्हणजे अभिमानानं सांगतोय की ही झाली होती दोघजण लावायला सोनक्याला. बर, मग ह्यांना म्हणलं लागा गईला कालवड होणार आहे. मला म्हणजे तू काय भविष्यवाला काय म्हणजे गई लावायचा म्हणतोय म्हणजे कालवड होणार आहे. मग ह्या परत ह्या गाईचा जन्म झाला 26/2/2020 ला. बर, हा, 21 नाही 22 झाला होती. 9 महिन्यानंतर झाला. मग झाल्यावर मग झालं गाईला कालवड. बर, कालवड झालं. मग मी जोशात आनंदात गे, कारण गाईने 3 खोंड दिली सलग. मला कालवड पाहिजे होतं. मग जुन्या लोकांचं त्याला ऐकून असं करून मग ते पुनवीला भरा, आमुशाला भरा असं त्याला ऐकलं होतं ना एक दोघांचं. बरोबर. मग भरली तशी गाय म्हणजे तिनं माणसा असा केला आणि त्याचा माझा योग आला. मग कालवड मग मी घरी आल्यावर वाजवला. मग मला म्हणजे तेव्हा आनंद कालवड झाल्यावर म्हणजे म्हणलं जगण्यात मायाचा आनंद झालाय म्हणलं. कारण बैल चांगला होता, लावायला दिलं त्यांना पैसे दिलं, व्यवस्थित आणली, लावून गेलं, कालवड झालं. मला लय आनंद झालाय म्हणून. मला मुलगा झाला एवढा आनंद होणार नाही एवढा गायला कालवड झाल्यावर आनंद झालाय. बर, बर. मग म्हणली घरची लागली खाऊ वाढायला, काय मी म्हणतोय असं तसं बारा म्हणजे. मी म्हणलं काय म्हणूया. मग दोघं भाऊ एकत्र होता. परत काय झालं वाटण्या झाल्यानं मग गाई त्याच्याकडे झाली. मग ही काय मला दीज ना ती गेली. मग मी म्हणलं बाकीचं काय देणार म्हणून दिशी गाय तर द्यायला म्हणलं कालवाड द्या म्हणून. मग म्हणली देत नाही. मग गावातली माणसं बोलवले होते असं तसं. मग गावातल्या माणसाला मी रागाच्या भरात दिल्या शिव्या. म्हणून लोक गाई दान करते ती म्हणून लागणार तर तुम्ही माझी गाय असून मला ती नाही म्हणलं. मी तिला नवसानं मागवली म्हणजे. मग मला म्हणजे होय असं असतं काय म्हणजे. मी म्हणलं विचारा त्यांना म्हणलं डोक्यावर बाकल ठेवून मी असं म्हणतो नाही म्हणून. त्या गाईला लावायने ही तारीख सुद्धा मला पाठ आहे म्हणलं, येलेली तारीख माहित आहे म्हणलं. आणि मी त्या बैलाकडे आवर्जून न्यायला सांगितली आहे म्हणलं. बर, बर. मी एवढ्या हाऊसनं मागवली आहे म्हणलं, नवसानं मागवली आहे म्हणलं. तुम्ही मला देत नाही म्हणलं, तुम्ही हारा म्हणलं इथं माझ्या घरात नसेल. बर. मग त्यांना भांडून घेतली. मग ती परत सांगायची तिकडे गाईला लावायला गेल्या पोरं म्हणजे आपल्या गाईला खोंड झालंय. म्हणजे दुसऱ्या 2-3 पोराच्या गाय भरून आणल्या. त्यांना खोंडाचे पैसे मी दिलं, म्हणजे बैलाचं लावायचं मी दिलं. परत माझ्या गाईचं काय मी दुई भरलं मी. त्यांना म्हणलं गाय कुणाची लावायला असलं तर बैलाचे पैसे माझ्याकडे, वाहनाचे पैसे तुमच्याकडे. बर, बर. म्हणजे आपल्या रिलेशनशिप मध्ये. बरोबर. मग त्यांना सगळ्यांना दिशी गाय, सगळ्यांच्या गाई कोणाच्या घरी म्हशी होत्या, कोणाच्या गाई जरशा गायच्या, तरी बी त्यांना गाई घ्यायला लावल्या त्यांना. एक तरी खिलार पाळा, एक तरी खिलार पाळाला म्हणलं. बर, बर. त्यांनी पाळायचे. आता सतीशांना 2-3 गाई भरून झाले आता माझ्या जोडदारांची. मग तिथे गेलो. काल परवा दिवशी गेलतो एक गाय घेऊन. 6 तारखेला गेलतो, रविवारी गेलतो बघा. आता कालच्या रविवारी गेलतो, मागच्या रविवारी. तिथे तुमचा विषय नाही. मग राजसर आलते असं तसं. मी म्हणून ती माणूस एकमेव माणूस आहे महाराष्ट्रातला वास्तव धावणारा आणि रिअल कंडिशन धावणारा माणूस एकच आहे म्हणून. ते अण्णा हे त्यांचे वडील बोलत होता असं तसं गप्पा बसले. तुमचा विषय नाही. बोलल्यानंतर किंवा आपण आपला प्रतिसाद कळवल्यानंतर समोरचा माणूस खरंच काय म्हणतोय किंवा पूर्वी काय जुन्या गोष्टींची जाण आहे का, हे आपण बारकाईनं लक्ष द्यायचं त्यांच्याकडे प्रत्येका ठिकाणी गेल्यानंतर व्यक्त झाल्यावर. बरोबर आहे. हा, आणि आज एकमेकांचं कनेक्शन हे कोणामुळे तरी वाढलेलं असतं. बरोबर आहे. पण मुळात कोणामुळे वाढलंय, मुळात सुरुवात कोणी केली
ह्या गोष्टी ज्यानं बारीक लक्ष दिले त्यानं उलगडा करून दाखवणं गरजेचं आहे. मला जावलंच पाहिजे राव. काय म्हणते ही जर लय दिवस असं हृदयात ठेवलं तर ती गाठ फुटल की. न फुटण्यापेक्षा अशी व्यवस्थितपणे पार पाडलेली चांगली आहे. हा. नाही तर निकम मनात आहे राज सर साहेब आहे तर लय मी ऐकतोय, लय मी फॅन आहे, पण माझं एक बार बी बोलणं बसणं होणं म्हणजे मला ती लय मोठं दुःख होतं साहेब इतके दिवस. शपथ. आता एखादा वळवाला असतो तो गावात सुद्धा माहित नसतोय. आणि ते आम्हाला पहिल्यापासून कशी असते सवय असते काही शेतकऱ्यांना म्हणा आमच्यासारख्या की स्वतःच्या गायीसाठी आपला बैल हुडकून बघून शोधून यायचा अभ्यास करून. होय होय. आणि तो बैल बघून येता येता रस्त्यात 1000 लोक भेटलेले असतात आयुष्यभर. होय होय. तर ती लोक विचारत असतात बाबा हा माणूस पारखी आहे किंवा हा माणूस अभ्यास आहे किंवा हा माणूस फिरस्ती, त्यामुळे ह्याला आपण विचारूया बैल कोणाचा चांगला आहे. हो ना हो ना. पण त्या माणसानं काय केलेलं असते घडी गटकला थांबून तवा ती तोंडा वाटच जाहिरात केलेली असते. आणि त्या जाहिरातीची जाण ऐकणाऱ्यानं आणि ज्याची जाहिरात केली तोंडा वाटे बोलून सांगून तर त्या माणसानं सुद्धा जाण राखली पाहिजे. आणि आता जेवढ्या नवीन गोष्टी आल्या, नवीन माणसं आली, नवीन जाहिराती आल्या, तर जे काही नवीन येईल ना आल्यानंतर सुद्धा जुन्या बेसला कधी विसरायचं नाही. बरोबर आहे बरोबर. पाया विसरून चालतच नाही. त्या पायाचा, जुन्या बेसचा, जुन्या माणसाचा आपल्या दारात वारंवार येणाऱ्या, कधीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता फक्त आपल्याला भेटा येणाऱ्या खिलारमुळे त्या माणसाला वारंवार आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. तर ती खरं जातीवंत खिलार पालक, खिलार वळू मालक, खिलार गाय पालक आणि जनजागृतीसाठी किंवा खिलार वाढीसाठी अशाच माणसांचा खरं हातभार लागणार आहे. ओके ओके. आता सध्या बघा मी काय साहेब लय मोठं बोलत नाही. माझ्यामुळे 1-2 मित्रांनी गाय घेतली खिलार. हो सगळ्यांनी घेतली. बर बर. कशात दिवशी राहू द्या साध्या राहू द्या पण मी म्हणलं गाय पाहिजे दारात. त्यांना आता मला माहित नाही बरं का काय खरं किती खोटं इथं, पण त्यांना म्हणलं मी जर दारात जर खिलार गाय असेल आणि जर मालकावर काहीतरी एखादं संकट ओढलं असतं तर गाय स्वतः ओढून घेते. म्हणजे मला इतकं काय माहित नाही त्यातलं, पण असं जुन्या माणसात बसून बसून ऐकलेले काय काय शब्द ती मला ज्याला थोडं द्यायला भारी वाटलं म्हणून मी असं काय काय पोरांना नवीन यंग पिढी असं म्हणजे परावर्तित करतो की देशी गाय घ्या, देशी गाय चांगला आहे असं तसं परावर्तित करतोय. बरोबर बरोबर. देशी गाय घेण्याच्या माझं लावतो सगळ्यांना. केलं पाहिजे ते. आणि करणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे, बडबड करणं गरजेचं आहे, वेळ देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जो माणूस योग्य वाटतो समाजात ह्या माणसामुळे कुठेतरी बाबा ही खिलार मध्ये हालचाल होतीये, खिलार बद्दल मन वळतंय, मन होतंय सांभाळायला किंवा त्यातलं काहीतरी समजतंय, तर अशा माणसाला सुद्धा जर मोठं केलं तर आपण प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, पण माणसाला जर मोठं केलं तर तो माणूस प्रत्येकाच्या घरी जातो. हो ना हो ना तसं आहे. म्हणजे जो माणूस फिरतो, जो माणूस कोणती अपेक्षा न करता जागृतीत काम करतो, जो माणूस मूळ स्वरूपात काम करतो, वास्तव स्वरूपात काम करतो, नैसर्गिक स्वरूपात काम करतो, नैसर्गिक विचारानं जगतो, अशा माणसाला जर मोठं केलं तर तुमचं 100 घराकडे जाण्याचं वाचतं त्यांना जाऊन सांगायचं, तर तो एकटा जातो. हो ना. त्याला उत्साह आणण्यासाठी, त्याला ताकद आणण्यासाठी तर तुमचा आधार, पाठिंबा, सपोर्ट कशाला म्हणले? सपोर्ट पाहिजे. ओरिजिनल गोष्टीला जर सपोर्ट दिला तर ओरिजिनल गोष्टी मोठ्या होणार आहेत. हो ना. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो वास्तव स्वरूप, वास्तव भेटी, मूळ स्वरूप ह्या गोष्टी बारकाईने लक्ष द्या. हो ना. अलीकडे मोबाईल आले मोठमोठे किमतीचे, अलीकडे ऍप्लिकेशन भरपूर मोठमोठे आले, वेगवेगळ्या कला आल्या, ह्या सगळ्यांचा जर वापर केला तर त्या मूळ स्वरूपाचं रूप बदलून आपण दाखवतो. बदलून जाऊन समाज जागृती झाली म्हणजे बस महत्वाची आहे. जागृत होत नाही, त्यात डायरेक्ट डोक्यात विचार दुसरेच येतात, जागेवर वेगळेच असतं. मग जागृती करायचं काम सर तुमच्या कोणच होणार. आम्ही किती काय बोलूया बडबडूया काय नाही. तुम्ही जी वास्तव मानताय का त्याच्यात जी तथ्य आहे ती तथ्य कुठेच नाही असं आहे. मी असू नाही तर अजून कोणी असू द्या, तुम्हाला आता माझ्यासारखा जरी कोणी जाणवला तर त्या व्यक्तीला सुद्धा पाठिंबा द्यायचा. बाबा असा व्यक्ती होणे नाही परत. मरून गेल्यानंतर फोटो ठेवतील स्टेटसला, गेल्यानंतर चांगला होता म्हणतील. हो ना.
मेल्यानंतर आठवल तो माणूस सांगत होता. माणूस हयातीत नसताना किंवा जिवंत नसताना त्या माणसाचा शब्द, त्यांचा अनुभव, त्याचं बोलणं सगळं आठवल. पण जिवंत असताना आज त्याचं पसरवणं काम आपलं कर्तव्य. मी तर सर तुमचं नाव नेहमी घेतो बघा. मी राजू दीक्षित नंतर सर तुमचं हृदयस्थान म्हणत तुमचं. मला राजू नावाची माणसं म्हणजे ही झाली म्हणायचं. तुमचं राज मळगे की राजू दीक्षित. म्हणजे हृदयस्पर्श बोलणारे एवढे ही करणारे कोण आहे हो जगात? सगळी स्वार्थी लोक, सगळी दुनिया स्वार्थी झाली साहेब. बाबतीत कोण एवढं कोण सांगतंय असं काय आहे? ह्या गरजेतनं हृदयस्पर्शी माणूस ओळखायला सुद्धा माणूस सुद्धा जातीवंतच लागतो. नाही जातीवंत लागतो माणसाने, त्याला टायमिंग दिला पाहिजे, तेवढं तुम्ही बोललं पाहिजे. आता तेवढा फोन आला तर तुम्ही तेवढा मला बोलला, याबद्दल धन्यवाद आहे साहेब. म्हणजे ऋणी आहे तुमचा. शब्दात सांगता येत नाही साहेब, असं किती ऋणी आहे हे सांगू शकत नाही. नाही, तुमचं पण आभार मानलं पाहिजे. कारण का मी एवढं बोलतोय म्हटलं तर माझं पण ऐकून घ्यायची कॅपॅसिटी ठेवताय तुम्ही. नाही ठेवायची. मी आता ही आपली आता वैयक्तिक झाली. मी असं प्रत्येक मुलाखत तुमची साहेब मी ऐकतोय शब्द. बरं बरं बरं. हा आता कालचीच आजचीच आहे वाटतंय 7/7 कोल्हापूरची डॉक्टर साहेबांची. काय वाटलं? छान एकदम, म्हणजे ही वाटलं एकदम चांगलं वाटलं. त्याला शब्द नाहीत काय बोलावं असं मला माझ्याकडे आता. जेवढं मला देता येतंय तेवढं चांगलं देतोय. घेणाऱ्यानं घेत राहावं. वापर कसा करायचा हे ठरवायचं प्रत्येकाने. हो. आणि एखादा चांगला संवाद होतोय, कोणतरी ऐकतंय, कोणाला तरी विचारतंय, ही गोष्ट जगात मांडली पाहिजे. हो ना हो. हा तुमचं कुठल्याही बाबतीत, कुठल्या मालका बाबतीत, कुठली माहिती सांगण्या बाबतीत तुम्ही त्याला म्हणजे A to Z तुमच्याकडे आहे. A to Z जी असते का ती फक्त तुमच्याकडून भेटेल. दुसरी मग काय नाही. निम्यातनं सांगते ही मालक असा, ती तसा, ही चालतोय, ही करतोय, ही खाऊ घालतोय, ते खाऊ घालतोय, तसलं नाही. तुमच्यापासून तुमच्याकडे असं A to Z पर्यंत सगळी अप टू डेट माहिती म्हणलं तर राज मळगे सर, बाकी कोण नाही महाराष्ट्रात. ती माहिती मिळवायचं, कष्ट करायचं, खर्च करायची माझ्या स्वतःसाठी केलं होतं. हो ना. पण ते नशिबानं तुमच्यासारख्याला कळत चाललं की हे आमच्या पण फायद्याचं आहे. हो ना, मग तसंच असतं. आपण काय तर जगासाठी काय तर कल्याण करावं म्हणलं, मग आपल्यासाठी काय करावं ती जगाला सुद्धा ती कल्याणच होत असतं ना. पण ते कळत चाललं ना की हे काम आहे, ह्या कामाचा आम्हाला सुद्धा फायदा आहे, म्हणून तुम्ही व्यक्त होताय. व्यक्त होणं गरजेचं आहे सर. असं नाही की व्यक्त नाही झालं की माणूस ती गांजासारखा होतोय, त्याचा उपयोग नाही. मग दार वस्तू आहे म्हणून पण ती गांजा लागली, त्याचा काय फायदा आहे? असं नाही. कारण सांगणारे, बडबडणारे, बोलणारे, फोटो, व्हिडिओ असे असंख्य येत राहणार आहेत. असंख्य नवलं देगा नाही. त्यांचं काय म्हणजे माप नाही एवढं. आता सगळे युट्यूब चॅनल ह्याच्यावरली दुनिया झाली आता सगळी. इंस्टाग्राम ह्याच्यावरली सगळे. प्रत्येकाचा उद्देश हा प्रत्येकाने ठरवलाय. मग आपला उद्देश आणि आपलं ध्येय आणि आपला माणूस आणि आपलं नेटवर्क आपण ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. कुठंतरी स्थिर थांबलं पाहिजे. आणि सत्य काय होईल पाहिजे. कोणाला तरी नावं ठेवण्यापेक्षा, कोणाची तरी माप काढण्यापेक्षा किंवा कोणाची तरी तुलना कोणाशी तरी करण्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे आणि वास्तव जगणं म्हणजे काय, किंवा मूळ स्वरूपात अनुभवणं म्हणजे काय, किंवा एखाद्या बैलाचा आई तीच आहे का, बाप तीच आहे का, त्याच खाणीचा बैल आहे का, तीच महत्वाचं आहे सर. A to Z माहिती मिळणं लय महत्वाचं आहे. हा अमुक अमक्याची बातमी आपल्या कानावर आली तर ती बातमी खरी आहे का, रिएलिटी आहे का, त्या बातमीमध्ये टाकलेली नावं खरंच सत्य आहेत का. मी काल गळी लावायला एकच म्हणलं, गळी लावायला 10,000 रुपये देतो, पण शॅम्पल तुम्ही ह्या सोन्याचं शॅम्पल आणि मला ह्या काय म्हणायचं टिकूनराजे शॅम्पल टेस्ट बरोबर इथे बघायला येतो म्हणलं. बर माझ्या तोंडाकडे बघायला नाही. मला 80,000 पेमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट काम करतो, शिलीप बघ मला रिलीज. माझ्या तोंडाकडे बघितलं त्यानं साहेब. खरं असे आता काही शेपट घेऊन सांगू तुम्हाला. माझ्या तोंडाकडे बघत होता 20 मिनिटं ती. ह्याला म्हणायचं वास्तव माहिती घेणं. की तसं माझ्या तोंडाकडे बघायला माझे 10 मिनिटं माझ्याकडे बघत होता. आणि ती माझ्या करेची पोरं दोस्त निघते ना दोघं चौघं. बर मला म्हणली ती साहेब दिसतंय असं जाऊन म्हणली ते रेल्वेत कामाला त्यांना 80,000 पेमेंट आहे म्हणलं. मी त्यांना रेल्वेची स्लिप ओपन करून लावली माझ्या मोबाईल मध्ये. बर मग त्यांना खरं वाटलं की बाबा ही खराच माणूस गव्हर्नमेंटचा माणूस आहे. मला 2,500 खाली 1 रुपया घेत नाही. म्हणलं 3,000 द्यायचा आहे, पण खसखस नाही चालत म्हणून मला. मी 150 किलोमीटर लांब आलो, तुझ्या पैसे काही येणार म्हणून आलो काय म्हणून.
तू 3,000 जरी म्हणला का 3,000 सुद्धा देणार म्हणलं मी. बर पण कस नाही चालणार. मग तर मी म्हणलं माझं एकच म्हणणं आहे म्हणलं साहेब तुम्हाला की ह्याचं सॅम्पल आणि राजाचं सॅम्पल जर टेस्ट बरोबर आले तर मी तुम्हाला 10,000 द्यायला तयार आहे. हा हा उगं राजाचं नाव करू नका म्हणलं. गप्पच बसला बोललाच नाही काय. म्हणजे लोक उगच राजाचे नाव घेते. उगच त्याने मी माझा राजा आहे, त्याने मी माझा राजा आहे, त्यानं माझा नातू आहे, ह्यानं माझं पोरग आहे, ह्यानं माझं परतून आहे, असलं लावलंय सगळं. ही कधी लक्षात आलं ज्यावेळेस तुम्ही ए टू झेड माहिती देता का त्यावेळेस लक्षात आले. हा असतं ज्यावेळेस तुम्ही ए टू झेड एखाद्या ओळीबद्दल बोलता का त्यावेळेस ही लक्षात आलं ही खरंच माणूस जर ही असा माणूस एवढा सखोल गोष्टी खरा माणूस ही आहे की बाकी सगळं झूट आहे दुनिया. मग मी अमुक अमक्याची तमुक तमक्याची विशिष्ट गोष्टीबद्दल त्याला बोट ठेवून न बोलता आपण स्वतः काय सांगायचं की स्वतः खात्री करा मूळ स्वरूपात वागा. हा मग तीच म्हणली मी. मला 2,500 म्हणलं नाही मला त्याने फोन पेला दावलं मला सगळ्या जगा 2,500 इंटरेस्ट मला. नाही मला 2,500 नाही हो साहेब 3 देतो म्हणलं. फक्त तुम्ही सॅम्पल टेस्टला देणार का म्हणून आता मी पुण्याला घेऊन जातो म्हणजे टेस्ट. मग त्याला कळलं ना पुण्यापासून बोलतो म्हणजे जनावरांची सगळ्यात मोठी सॅम्पल म्हणजे प्रयोगशाळा पुण्यात आहे. तिथे टेस्ट होते मोठ्या मोठ्या. मग त्याला कळलं ना हे माणूस आपल्यापेक्षा फुलला आहे. मला काय बोलला नाही फरक पण मी त्याला 2,500 सोडलं नाही म्हणून 1 रुपया तुमचा कमी करत नाही 2,500 सोडतो म्हणून काय नाही. बरोबर 2,500 सोडले. तर गईकडून परत आल्यावर 2 दिवसामध्ये तिने माझ्यावर आलती मग आणि काय केली काय माहिती 15 तारखेला लावली गाडच्या राहते का नाही काय माहिती. लॉंग रूटला लांबच्या पल्ल्याला गाय विश्रांतीला घेऊन जायचं. अगोदर 1-2-3 तास नेऊन बांधायची परत भरवायची परत 2-3 तास गाय बांधायची मग घेऊन यायचं असे लॉंग रूटच्या पल्ल्याला नियोजन करायचं. मग काय त्यात आम्हाला ड्युटी साहेब 1 दिवस सुट्टी असते हो. हाऊस मुलगी आहे म्हणा पण एका दिवसात जायचं त्यात इकडे परत सुट्टी भेटत नाही असला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जरा थोडी ही झाली. ओके ठीक चालते ठीक आहे काय अडचण धन्यवाद साहेब. होय होय तुमचा आभार. धन्यवाद साहेब. हो नाही हे बघा समोरचा माणूस काय म्हणतोय काय नाही ते जाणून घेणं व्यक्त करणं एक वेळ देणं माझं कर्तव्य. तर मी असं अफाट मार्गाने अफाट वेळ देऊन अफाट खर्च करून अफाट बडबड करून मी एवढा वेळ दिलाय म्हणजे समोरचा माणूस जर काय बोलत असेल तर त्याला फर्स्ट वेळ देणं कर्तव्य माझं. हा आता प्रत्येक नवीन नंबर आले समजा दिवसा जरी फोन नाही उचलायचं झालं तर संध्याकाळी जर रिपीट फोन कोणाचा वाजत असेल तर कर्तव्य आवर्जून रिटर्न करून कॉल करून बघणे की तुमच्यासारखा कोणतरी व्यक्ती असतो दररोज एखादा तुमच्यासारखा व्यक्ती असतो एखादा. मग त्या माणसाची नोंद माझ्याजवळ होणं गरजेचं आहे. तर ते डॉक्टरांची जी नोंद होती डॉक्टरांची जुनी ओळख आहे. ते सकाळी चर्चासत्र ऐकलेली. मग ओळख झालेली जुनी मात्र संपर्क करण्याचा वेळ आला नव्हती ना ती वेळ आली होती. वेळ आली बरोबर आहे. मग ती परत सांगता येत नाही. परत सारखं फोन करतील सांगता येत नाही किंवा आपण परत सारखं फोन करू सांगता येत नाही. मात्र तो विषय ऐकण्यासारखा आणि जागृतीसारखा जो विषय असतो तो विषय मी जगापुढे मांडतो मी माझ्याजवळ ठेवत नाही. आलं का लक्षात तुमच्या. आज तुम्ही मला एक वेगळ्या नजरेने बघताय. कमीत कमी एक दोघाला समजलं पाहिजे ना की हा माणूस शासकीय क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी ग्राउंड लेवलला शेतकरी गाई जागा करण्यासाठी माणूस धडपडतो त्या माणसावर विश्वास हा माणूस ठेवतो हे कोणाला तरी कळलं पाहिजे ना. बरोबर. का तुम्हाला जर्शा करता येत नव्हत्या म्हशी करता येत नव्हत्या बाकीच काय करता येत नव्हतं का तुम्हाला पैसे कुठेतरी गुंतवा येत नव्हते का कुठेतरी बाबा हे असा माणूस आपण बघितला नाही समोर कधी नाही आणि ह्या माणसाला काय एवढा वेळ द्यायचा. तुम्ही तुमच्या एरियात तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुमच्या लेवलच्या लोकांशी चर्चा संपर्क गप्पा मारले असते ना. हो ना. मग डोळ्या आडच्या माणसाला का तुम्ही वेळ दिला हे जगाला समजलं पाहिजे. बरोबर. भेटू आपण लवकरच. धन्यवाद. हो कधी तुम्हाला वेळ भेटला तरी या नाही मला वेळ भेटला की आवर्जून येतो. ठीक सर. ओके ठीक आहे धन्यवाद.